आज आपण दिवाळीनिमित्तसुद्धा भेटलो आहे, दिवाळी सेलिब्रेशन करायला भेटलो आहे. काम सुरू असतं, शूटिंग सुरू असतं, किती वेळ मिळतो आणि लेक आहे घरी, तिच्याबरोबर दिवाळी घालवायला किती वेळ मिळतो? मी मला आधी असं वाटायचं की आपल्याला मला आधी असं वाटायचं की आपल्याला वेळच मिळत नाही, पण असं नसतंय. आपण काढला तर वेळ मिळतो. आणि मी आता ठरवलं आहे की फेस्टिवल ज्याही दिवशी असेल त्या दिवशी काम नाही सांगायचं डायरेक्ट. मी अशा कित्येक दिवाळ्या गेल्यात माझ्या की जेव्हा मी घरीच नव्हतो, मी प्रवासात होतो. म्हणजे भलेही नाटकाचा प्रयोग नसेल तर मी प्रवास करत असेल, शूटिंग नसेल तरी मी प्रवास करत असेल. खूप दिवाळीला मी घरीच नव्हतो. नंतर जेव्हा आई बाबा गेले माझे, तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी आयुष्यातनं काय मिस केलं आहे. जेव्हा माणसं जातात तेव्हा आपण आयुष्यातनं खूप काय मिस करतो. काम तर आयुष्यभर करायचंच आहे. तर मी आता ठरवून टाकलेलं आहे की ज्या दिवशी सण असेल आणि घरी उत्साह असतो आणि माणूस नाही आहे घरी, तर मी ठरवलेलं आहे की मी घरी असलोच पाहिजे. आणि आता मी इतका वेळ देतो याराला, मी इतका वेळ देतो म्हणजे मी असा वेळ ओढून घेतो असा अख्खा. म्हणजे मीनाक्षीने जरी तिला घेतलेलं असतं तर मी घेतो तिला तिच्याकडनं, इतका मी तिला वेळ देतो. म्हणजे रात्री तर मी तिला लिटरली मांडीवर घेऊन तिला म्हटलं आता मी तुला रोज गोष्टी सांगतो, तू मला गोष्ट सांग. तर ती जवळभर मला अर्धा तास तीच गोष्ट सांगत होती. ती गोष्ट काही अशी ती सांगत होती असे सगळ्या. तर त्याची मजा इतकी भारी आहे. जेवढं मला शूट करताना मला आनंद मिळतो तितकाच आनंद मला तिच्यासोबत करताना मिळतो. मला असं वाटतं की मला ते असं शूटिंग करताना असं असतं ना की यार मला जे पाहिजे आयुष्यात ते मिळायला लागले, तसं मला सेम तिच्यासोबत होतं. त्यामुळे वेळ मला मिळतो, मी वेळ काढतो तिच्यासाठी आणि मी खूप एन्जॉय करतो ही सगळी प्रोसेस.